कुरुममध्ये महावितरणचा भोंगळ कारभार. जरासा वारा पाऊस आला की 2 डीपी अंधारात. संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. अकोला जिल्ह्यातील कुरुम गावात महावितरणच्या चुकीच्या नियोजनाचा आणि कंत्राटदारांच्या हलगर्जीपणाचा फटका शेकडो वीज ग्राहकांना वर्षानुवर्षे बसत आहे. हवामानात किंचित बदल झाला, थोडा वारा सुटला किंवा पावसाची सर आली की संपूर्ण गावात वीज पुरवठा सुरू असतानाही आडिया डीपी आणि अंगणवाडी डीपी अंतर्गत येणारे शेकडो ग्राहक मात्र रात्रभर अंधारात राहतात. मिळालेल्या माहितीनुसार माना उपकेंद्रावरील 33 केव्ही लाईनवरून 11 केव्ही लाईनसाठी सबस्टेशनपासून नवसाळ गावाजवळ कट पॉईंट घेण्यात आला. तेथून मालानी ढाबा मार्गे सुमारे 8 किलोमीटर जंगलातील मार्गाने या दोन्ही डीपींना वीज पुरवठा करण्यात आला आहे. या लांब अंतरावरील लाईनवर वारंवार खांब पडणे, तारा तुटणे आणि तांत्रिक बिघाड होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कुरुम गावाची वीज गेल्यास महावितरणचे कर्मचारी तातडीने दुरुस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत करतात. मात्र या 2 डीपींमध्ये बिघाड झाल्यास जंगलातील मार्ग असल्याचे कारण देत रात्रीच्या वेळी कर्मचारी जाण्यास टाळाटाळ करतात. परिणामी संपूर्ण गाव उजेडत असताना या 2 डीपीवरील ग्राहकांना रात्रभर अंधारात राहावे लागते. या समस्येमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून महावितरण कार्यालयात वारंवार तक्रार करूनही अधिकारी केवळ एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संतप्त ग्रामस्थांनी सांगितले की आमच्या हक्काच्या विजेसाठी आम्हाला वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनीही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. नवसाळ येथील कट पॉईंटवरून जोडलेले कनेक्शन हटवून आडिया आणि अंगणवाडी डीपी थेट कुरुम गावातील मुख्य वीज वाहिनीला जोडण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यासाठी लवकरच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून तातडीने तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुरुमवासियांनी दिला आहे. इंडिया न्यूज R7 साठी सफदर शाह, कुरुम.